5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। राज्यातील आरोग्य मित्रांची 12 फेब्रुवारीपासून संपाची हाक। पुण्याच्या बैठकीत आरोग्य मित्रांचा संप पुकारण्याचा निर्णय। आरोग्य मित्रांना वेतन वाढ देण्याची संघटनेची मागणी। भंडाऱ्यातील शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गाला विरोध। शेतजमीन मोजणीकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना रोखलं शासनाने। आधी शेतीचे दर जारी करावं, नंतर मोजणी करावी, शेतकऱ्यांची मागणी। सोलापूर जिल्ह्यात ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी, त्यामुळे जिल्ह्यात हुरडा पार्टीचा जोर। हुरडा पार्टी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी। भाजप नेते किरीट सोमय्या आज संभाजीनगर दौऱ्यावर। संभाजीनगरमध्ये 2,500 रोहिंग्यांचा वास्तव्य, सोमय्यांचा दावा। सिल्लोडमध्ये सर्वाधिक रोहिंग्यांचं वास्तव्य असल्याचा दावा। मुंबईत 30 जानेवारीला मनसेचा मेळावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगरचे पदाधिकारी उपस्थित राहणार। साताऱ्यातील कुडाळ येथे स्ट्रॉबेरीच्या रूपात अवतरले गणपती बाप्पा। स्ट्रॉबेरीच्या शेतात बाप्पा अवतरले। हुबेहूब गणपती बाप्पासारखी स्ट्रॉबेरी शेतात पाहायला मिळाली। कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा बंद। नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आलं। मलकापूर बुलढाणा मार्गावरील गॅरेजला आग। आगीत 13 कार आणि इतर सामान जळून खाक। मलकापूरच्या वाकोडी परिसरातील घटना। महिलेची धिंड काढणाऱ्या 5 जणांना 3 दिवसांची पोलीस कोठडी। अमरावतीच्या रेट्याखेडा गावात वृद्ध महिलेची काढली होती धिंड। जादूटोण्याच्या संशयावरून आरोपींनी महिलेची धिंड काढली होती। भंडाऱ्यात 2 ट्रकची समोरासमोर धडक। अपघातात एकाचा जागीच मृत्यू, 1 जण जखमी। कारधा पवनी मार्गावर हा भीषण अपघात। गुंतवणुकीचे आमिष दाखवून 24 जणांची 22 लाख रुपयांची फसवणूक। एंजल वन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक। आरोपी विरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। बार्शी शहरात 2 दुकानात चोरी, यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि मेडिकल दुकानाचा समावेश। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्याच्या बिबेवाडी परिसरात डॉक्टर तरुणीची आत्महत्या। विवाहित तरुणाने फसवणूक केल्यानं डॉक्टर तरुणीनं संपवलं जीवन। लग्नाचा आमिष देत डॉक्टर तरुणीकडून तब्बल 10 लाख उकळले। पैठण तालुक्यात तरुणाचा तरुणीवर अत्याचार। व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार। आरोपी तरुणाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।